लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे एक्झॅक्ट काय, त्याचा खरंच फायदा होतो का आयुष्यामध्ये? बाय द वे, लॉ ऑफ अट्रॅक्शन या शब्दांमध्येच आहे आकर्षणाचा सिद्धांत. लॉ म्हणजे सिद्धांत आणि अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा. सो आकर्षणाचा सिद्धांत या कॉन्सेप्टला म्हणलं तर इथे खूप छानसं बुक आहे, वर्किंग हार्ड इज नॉट गुड इनफ. सो आपल्या लाईफमध्ये बऱ्याच जणांना असं वाटतं की हार्डवर्क केल्यानंतर आपल्या लाईफमध्ये सगळं काही मिळतं. आणि जाणते अजाणतेपणी बऱ्याच बुक्समध्ये किंवा बऱ्याच लोकांकडनं हेच सांगितलं जातं की तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर हार्डवर्क करा, हार्डवर्क करा, हार्डवर्क करा. पण एक्झॅक्ट हार्डवर्क म्हणजे काय? शारीरिक कष्ट म्हणजे हार्डवर्क का? तसं असेल तर खूप सारे लोक जे शारीरिक कष्ट 8-8 आणि 10-10 तास करतात ते जगामधले सगळ्यात जास्त श्रीमंत असायला पाहिजे. पण ॲक्च्युली तुम्ही जर बघाल तर जगातले श्रीमंत जे लोक आहेत ते श्रीमंत लोक मात्र स्मार्ट वर्क करतात. त्यांचं हार्डवर्क कुठल्या तरी दुसऱ्या लेअरवरती चालू आहे. मग हार्डवर्कची लेअर काय असायला पाहिजे? आणि ती आहे माइंड. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन हा कम्प्लिटली माइंडशी रिलेटेड असणारा सब्जेक्ट आहे. बरं. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनचा जो सिद्धांत, ह्या सिद्धांताचा जो बेस आहे तो बेस आहे एनर्जी बेस. एनर्जी म्हणजे काय? तर लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या बेसवरती कॉन्सेप्ट ही सांगितली आहे की एव्हरीथिंग इज एनर्जी. जे काही आपण बघतो ह्या जगामध्ये, ज्या काही वस्तू बघतोय, ज्या काही स्थूल स्वरूपातल्या गोष्टी बघतोय, या सगळ्या ॲक्च्युली एनर्जी फॉर्ममध्ये आहेत. आणि ज्या एनर्जीच्या फॉर्मशी तुम्ही कनेक्टेड आहात किंवा ज्या एनर्जी सोबत तुम्ही रेझोनेट करताय ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये येणार. मग ती स्थूल असेल किंवा सूक्ष्म असेल, काही असो. बरोबर. सो लॉ ऑफ अट्रॅक्शन कशासाठी दिला होतो की माझा एनर्जीचा फॉर्म मी कसा चेंज करावा. मग मी हा सिद्धांत कुठं वापरू शकतो? समजा मला मनी माझ्या लाईफमध्ये हवा आहे, पैसा हवा आहे, तर मग मी माझी मनीची एनर्जी माझ्या लाईफमध्ये कशी चेंज करायची, कशी क्रिएट करायची की जेणेकरून मी मनी अट्रॅक्ट करू शकेन. मला माझ्या लाईफमध्ये लाईफ पार्टनर हवा आहे किंवा मला माझ्या लाईफमध्ये प्रोफेशनल सक्सेस हवा आहे. सो मी त्या सक्सेसचं जी एनर्जी फॉर्म आहे तो कसा धारण करू शकेन. लॉ ऑफ अट्रॅक्शन हे आपल्याला शिकवतो की आपण आपल्या आतमधली जी अवस्था आहे, चेतनेचा जो स्तर आहे तो कसा चेंज करायचा, व्हायब्रेशनल चेंज कसा होईल. बाय द वे, आपण ह्युमन बिईंग म्हणून स्वतःला बऱ्याचदा म्हणतो, पण ह्याचे स्तर जर आपण चेक करत गेलो तर पहिला स्तर आहे ॲज अ ह्युमन बिईंग, नेक्स्ट स्तर आहे आपला मेंटल बिईंग, तिसरा स्तर आहे आपला स्पिरिच्युअल बिईंग आणि फोर्थ लेअर आहे तो एनर्जी बिईंग, व्हायब्रेशनल बिईंग. आणि व्हायब्रेशनच्या स्तरावर आपण जे आहोत त्या गोष्टी आपण ह्या जगामध्ये आकर्षित करतोय, ना की केवळ आपण काय बोलतोय किंवा आपण काय विचार करतोय. सो मी काय व्हायब्रेट करतोय, कोणत्या गोष्टीला व्हायब्रेट करतोय, त्या गोष्टी मी माझ्या आतमध्ये आतून रेझोनेट करेन आणि जगातून किंवा ह्या विश्वातून तीच गोष्ट आकर्षित करेन. सो लॉ ऑफ अट्रॅक्शन याच्यावरती काम करतो की मी कसा माझा फॉर्म चेंज करायचा कॉन्शियसली, ज्यामुळे मला जे हवं आहे लाईफमध्ये ते मी प्राप्त करू शकेन. ओके. जर आपण ह्याला असं म्हणू शकतो का की सोप्या भाषेत की पॉझिटिव्ह थिंकिंग सुद्धा येस, एक पार्ट होऊ शकतो का? तेच आहे एक्झॅक्टली लॉ ऑफ अट्रॅक्शन. पॉझिटिव्ह थिंकिंग हा लॉ ऑफ अट्रॅक्शनमधला एक पार्ट आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये केवळ पॉझिटिव्ह थिंकिंग नाही, तुम्ही ॲक्च्युली जे हवं आहे त्याचं स्पष्ट चित्र तुमच्या आतमध्ये किती बघितलेलं आहे. आपले जे पंचेंद्रिय, ज्यांना आपण ज्ञानेंद्रियसुद्धा म्हणतो, या प्रत्येक इंद्रियामध्ये मी त्याचं मला जे हवं आहे त्याचं क्रिएशन किती वेगानं करू शकलो आहे, हे जे मी करू शकत असेल. आणि त्यातला एक फॉर्म आहे माझा थॉट. पण दृश्यांच्या स्वरूपात सुद्धा मी माझ्या लाईफमध्ये पैसा बघतोय का? मी आवाजाच्या स्तरावरती, आवाजाच्या इंद्रियाद्वारे सुद्धा पैसा ऐकतोय का? मी माझ्या टचद्वारे सुद्धा पैशाचा एक्सपिरियन्स करतोय का? आणि ह्या पंचेंद्रियांद्वारे मी ज्यावेळी ती एनर्जी क्रिएट करतो त्यावेळी माझ्या आतमधला माझा फॉर्म चेंज होतो, व्हायब्रेशन चेंज होतात आणि ॲटोमॅटिकली त्या एनर्जीला रेझोनेट करणारी गोष्ट माझ्या लाईफमध्ये येते. याचाच अर्थ तो पैसा माझ्या लाईफमध्ये यायला सुरुवात होते. त्यामुळे थॉट हा त्यातला एक फॉर्म आहे. असे जे पंचेंद्रिय आहेत त्या सगळ्या पंचेंद्रियांवरती लॉ ऑफ अट्रॅक्शनचं काम होणं गरजेचं आहे. त्यातला थॉट एक पार्ट आहे. ओके. जसं तुम्ही आता 5 सेन्सेस म्हणालात, राईट. एक असं बऱ्याचदा सांगितलं जातं की तुम्हाला एखादी आवडती कार घ्यायची आहे, राईट, त्या कारचं पोस्टर तुम्ही तुमच्या ऑफिसच्या डेस्क समोर लावा, राईट, तुमच्या स्टडी टेबल समोर लावा, राईट, तुमच्या बेडरूममध्ये लावा, राईट, जेणेकरून सतत ती तुम्हाला दिसत राहील. बरोबर, राईट. आणि त्यामुळे तुम्हाला ती मिळेल. ऑब्व्हियसली त्यासाठी कष्ट करायला लागतील, बरोबर, पण एक माइंडला ते सारखं स्टिम्युलेट करत राहील. बरोबर, ते व्हिज्युअलायझेशन पण हा पार्ट आहे का लॉ ऑफ अट्रॅक्शनचा, का त्याचं काय वेगळं गणित आहे? नाही, व्हिज्युअलायझेशन हा सुद्धा एक लॉ ऑफ अट्रॅक्शनचा पार्ट आहे. आणि बऱ्याचदा हे पोस्टर्स किंवा व्हिज्युअलाइज करायला का सांगितलं जातं, तर आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की आपलं जे मन आहे त्या मनाची विभागणी 2 स्तरावरती केली गेली आहे. बाय द वे, सायकोलॉजीमध्ये किंवा आपण डीप सायन्स ज्यावेळी अंडरस्टँड करू, माइंड सायन्स, त्यामध्ये मनाचे स्तर वेगळे खूप दिले गेलेत. पण समजण्यासाठी आपण 2 स्तर करूयात. एक आहे कॉन्शियस माइंड आणि दुसरा आहे अनकॉन्शियस माइंड. जो कॉन्शियस माइंड आहे, जो पंचेंद्रियांद्वारे इन्फॉर्मेशन आतमध्ये घेतोय, पण आतला जो अनकॉन्शियस माइंड आहे, ह्या अनकॉन्शियस माइंडची प्रोसेस करण्याची पद्धती वेगवेगळी आहे. आणि ह्या पद्धतीमधली त्याचे जे रूल्स आहेत, जसे की आपण आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या वस्तू असतात, त्या प्रत्येक वस्तू किंवा प्रत्येक इन्स्ट्रुमेंट, इक्विपमेंटची
स्वतःची हाताळण्याची पद्धती वेगळी असते. जसं तुम्ही ऑफिसमधला प्रिंटर जसं हँडल करता तसं घरातला वॉशिंग मशीन नाही हँडल करत, कारण त्याची पद्धती वेगळी आहे. तसं कॉन्शियस माइंड ज्या पद्धतीनं काम करतो, अनकॉन्शियस तसं काम करत नाही. अनकॉन्शियसची स्वतःची पद्धती आहे, त्याचे काही रूल्स आहेत. आणि गेल्या काही वर्षांमध्ये हे रूल्स बाहेर आले. जसं तुम्ही बुक वाचलं असेल किंवा ऐकलं असेल, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड नावाचं जोसेफ मर्फी यांचं एक बुक आहे. सो त्यांनी हे पहिल्यांदा, आणि त्याच्याही आधी खूपदा हे सांगितलं गेलं, बट ते बुक जगभरामध्ये खूप चांगलं प्रसिद्ध झालं. आणि त्या बुकमध्ये सबकॉन्शियसचे असे काही रूल आहे, जिथे मी आत्ता अनकॉन्शियस त्याला म्हणतोय, त्या अनकॉन्शियसचे असे काही रूल आहेत का, जे रूल आपल्याला अंडरस्टँड करायला हवेत. त्यातला एक रूल आहे, आपल्या अनकॉन्शियसची भाषा आहे चित्रांची भाषा. जर आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट किंवा शब्दांद्वारे आपण जे बोलतो, तर आपल्या मनाच्या स्तरावर, अंतरंगावर मध्ये त्याचे चित्र, व्हिज्युअलायझेशन क्रिएट होतात. बरोबर. जर आता मी तुम्हाला विचारलं की डोळे बंद करून तुमची शाळा आठवा, तर तुम्हाला शाळा हा शब्द आठवणार नाही, तुम्हाला शाळा पूर्ण आठवेल. सो ते पिक्चर्स आठवतात. म्हणजे काय, अनकॉन्शियस कुठलीही इन्फॉर्मेशन आतमध्ये जे स्टोअर करतो ती चित्रांद्वारे स्टोअर करतो, आणि ज्यावेळी ती बाहेर रिकॉल करतो ती चित्रांद्वारेच करतो. मग अनकॉन्शियस मध्ये सगळ्यात जास्त पॉवर आहे कॉन्शियसपेक्षा. आणि जे काही आपल्या लाईफमध्ये क्रिएशन्स होतात, इमोशनल क्रिएशन, एक्सपिरियन्स होतात, ते अनकॉन्शियसकडून होतात. सो मला जर जी गोष्ट हवी आहे त्याचा एक्सपिरियन्स मला जर क्रिएट करायचा असेल, तर बेसिकली मला माझ्या आतमध्ये माझ्या अनकॉन्शियस माइंडबरोबर कम्युनिकेट करायला हवं. आणि ते कम्युनिकेशनचा त्याची भाषा आहे चित्रांची भाषा. आणि म्हणून मॅक्झिमम वेळा सांगितलं जातं की चित्रांद्वारे तुम्ही किंवा व्हिडिओद्वारे तुम्ही स्वतःला दाखवा की कुठली लाईफ तुम्हाला जगायची आहे, की जेणेकरून तुमच्या अंतरंगात, तुमच्या अंतर्मनाला ते समजेल आणि तो त्या वेगानं स्वतःला अडॉप्ट करायला सुरुवात करेल. सो ह्या त्यामागचा उद्देश आहे. आणि व्हिज्युअलायझेशन एक खूप डीपर टेक्निक आहे, ज्या टेक्निकद्वारे आपण आपल्या अंतर्मनाला कम्प्लिटली रिप्रोग्राम करू शकतो. आणि आपण आपल्या तर्काच्या लेवलवरती, कॉन्शियस लेवलवरून कम्प्लिटली चेंज होऊन आपण एका इमॅजिनरी स्तराला कनेक्ट करतो आणि तिथून आपलं वर्ल्ड क्रिएट करतो. आणि जे अंतर्मनात आपण देतो त्यालाच आपण कंटिन्युअसली प्रतिसाद द्यायला लागतो. आणि त्याचा परिणाम आहे की एक्सटर्नल लाईफसुद्धा तशा पद्धतीने घडायला लागतं. ह्याच्यामध्ये कित्येक असे लोक आहेत जे रेग्युलर व्हिज्युअलाइज करतात. मी स्वतः व्हिज्युअलायझेशन खूप सारे बेनिफिट्स एक्सपिरियन्स केलेले आहेत. आणि व्हिज्युअलायझेशन एक पॉवरफुल टेक्निक आहे जी प्रत्येकानं करायला हवी. आणि माझं असं पर्सनल मत आहे की प्रत्येक स्कूल आणि कॉलेजमध्ये व्हिज्युअलायझेशन शिकवण्याची प्रोसेस, पद्धती, सब्जेक्ट असायला हवा, की जेणेकरून लोक त्यांच्या लाईफमध्ये जे हवं आहे ते आकर्षित करू शकतील.